ते सामान्य वारकऱ्यांना देखील या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। बरोबर आहे सचिन, आपण पाहिलं की खरं तर साधारणपणे 2:20 सुरू झालेली विठ्ठलाची जी महापूजा आहे ती या ठिकाणी पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि आता आपण आहोत नामदेव पायरी या ठिकाणी। खरं तर नामदेव पायरी हे खूप महत्त्वाचं स्थान जे आहे ते विठ्ठल मंदिरामध्ये मानलं जातं आणि आपण पाहतोय कशा पद्धतीने विद्युत रोषणाई जी आहे ती या ठिकाणी या नामदेव पायरीला करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर फुलांची सजावट देखील मोठ्या प्रमाणात केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक भाविक जे आहेत ज्यांना प्रत्यक्ष दर्शन घेणं होत नाही असे भाविक जे आहेत ते या ठिकाणी नगर प्रदक्षिणा घालून या ठिकाणी या नामदेव पायरीचं दर्शन घेतात, कळसाचं दर्शन घेतात आणि आपली वारी जी आहे ती पोहोचवतात। त्यामुळे या नामदेव पायरीला अनन्यसाधारण असं महत्त्व जे आहे ते या पंढरपूरच्या सर्व या भक्तिपूर्ण वातावरणामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात वारकरी जे आहेत ते या ठिकाणी चंद्रभागेच्या स्नानासाठी इथून जात आहेत, तर काही वारकरी जे आहेत ते चंद्रभागेचं स्नान करून या ठिकाणी दर्शनासाठी इथे दाखल होत आहेत। सचिन, काही वेळामध्ये या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या ठिकाणी सपत्नीक आपल्या ताफ्यासह ते नामदेव महाराजांचं दर्शन देखील घेणार आहेत। आपण पाहतोय की विठ्ठल मंदिरापासून साधारणपणे 5 मिनिटाच्या अंतरावरती हे नामदेव महाराजांचं मंदिर आहे आणि या ठिकाणी ते भेट देणार आहेत। नामदेव महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ती भेट असणार आहे आणि मोठा उत्साह जो आहे तो वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय लहान असतील, थोर असतील, त्याचबरोबर तरुण वर्ग जो आहे तो वारीमध्ये आपली वारी पोहोचवण्यासाठी या ठिकाणी येत असतो आणि आपली वारी जी आहे याची देही याची डोळा हा सर्व सोहळा जो आहे तो या ठिकाणी पाहून आपली भक्ती जी आहे ती या ठिकाणी पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच मोठा उत्साह जो आहे तो वारीमध्ये असलेला आपल्याला वारकऱ्यांशी तू संवाद साधू शकतोस का? कारण की त्यांची काय भावना आहे, कारण की वारकरी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि त्यांची काय भावना आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते लोकांपर्यंत आपण पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकतो का? सागर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल? वारकरी जे आहेत ते आपण पाहतोय की कशा पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय, त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण जाणून घेतल्या असत्या। निश्चितपणे सचिन, आपण काही प्रतिक्रिया देखील जाणून घेऊ। आपण पाहतोय की हा विठुनामाचा गजर जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। ते काय सांगाल, कुठून आलेले आहात तुम्ही? नागपूरमधून आलो आहे। नागपूरहून आलात? हा, आज उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब येणार होते आणि आमचा योगायोग आला। आम्ही महाराष्ट्र दर्शनाला निघालो आणि आज आमचा खास योग आहे की आज 2 वाजतापासून आम्ही एकादशीला इथे आलो आहे आणि 2:30 आम्ही इथे आलेलो आहे। रांगेत उभा चंद्रभागेत स्नान पण केलेलं आहे आणि आता दर्शन पण घेतलेलं आहे। हा 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 माऊली, काय सांगाल, हा वारीचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। तुम्ही पहिल्यांदाच आलात का वारीला? कसं? मी दुसऱ्यांदा आली आहे इथे। कोरोनामध्ये आली होती तेव्हा पण खूप गर्दी होती, म्हणजे पास न मिळाल्यामुळे दर्शन झालं नाही, पण गाभाऱ्यात येऊन या नामदेव पायरीजवळ जे दर्शन घेतलं त्यानं खूप उत्साह आणि आनंद आणि प्रसन्न वाटलं। ताई, तुम्ही पण नागपूरहून आलात का आणि कसं वाटतं एकंदरीत वारीला आलेला आहात तुम्ही? कितवी वेळ आहे वारीची? माझी फर्स्ट टाइमच आहे, बट इथे जे गजर आहे हा असाच सगळ्यांच्या मनात दरवळत राहो आणि विठ्ठल नामाचं गजर होतच होत राहो ही इच्छा प्रार्थना। आपण पाहतोय, माऊली किती वर्ष झालं तुम्ही वारीला येता आहात, काय सांगाल? 25 वर्ष झाले वारी करतो माऊलीच। हो, पालखी सोहळ्यासोबत असतो। पालखी सोहळ्यासोबत असतं? हो हो, आणि मोठे 5 वाऱ्या पण करतो। हो हो। सचिन, आपण पाहतोय की खरं तर लहान थोर आणि आजीबाई देखील तुझ्या या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात। आजी, काय सांगाल, कुठून आलेल्या आहात तुम्ही? उस्मानाबादहून आलेले आहे आणि माझी पहिलीच वेळ आहे कार्तिकी वारीला। मला खूप आनंद झालेला आहे। हो, माझं धन्यवाद। हो हो। माऊली, तुम्ही कुठून आलेल्या आहात? लातूरून आलोय आम्ही। हा, आणि आहे की कसं? हमेशा येतो आम्ही इकडे, पण आनंद वेगळाच असतो इथला। खूप म्हणजे खूपच समाधान वेगळंच वाटतं। सचिन, पाहतोय की खरं तर वारकरी असतात आणि वारकऱ्यांच्या रूपामधून स्वयंसेवक देखील आपली सेवा बजावण्यासाठी या ठिकाणी येत असतात। आपल्यासोबत काही स्वयंसेवक आहेत। मित्रा, कुठून आलेला आहेस तू आणि काय तुझ्याकडे सेवा आलेली आहे? आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये आलेलो आहे। आमची दर एकादशीला सेवा असते आणि दिवसात सेवा झाली आणि आता उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आई चालले आहेत म्हणून आम्ही त्यांना पाहण्यासाठी जमलेलो आहोत।
माऊली कुठून आलेले आहेत तुम्ही? आम्ही गडंगलजवरून आलेलो आहे आणि काय नाही आपली 36वी वारी आहे आणि तिच्यामुळे गुडघे बिडघे जरा आहे म्हणून तरी वारी चुकवायची नाही म्हणून आम्ही आलेलो आहे. पांडुरंगाने आपलं भलं केलंय. कोरोनामुळे 2 वर्ष वारी झाली नाही, काय वाटत होतं? 2 वर्ष आलो नाही आम्ही कारण शासनाचा नियम आम्ही पाळला होता, दुसरं काहीही नाही. निर्बंध मुक्त वारीचा आनंद घेत आनंद घेतोय. चंद्रभागेमध्ये जाऊन वगैरे आलो, घेतली. आणखी काही वारकरी आहेत? कुठून आलात मामा तुम्ही, काय सांगाल? मी बीड जिल्ह्यातून आलो, केज तालुका आडस गावातून. आणि मी 3 पिढ्यापासून आजोबा बरोबर आलेलो आहे, वडिला बरोबर आलो आणि मी स्वतः आता महिन्याला येतोय. तर इथल्या ह्या विठ्ठलाच्या कृपेनं माझं कुटुंब ही फार आनंदात राहत आहे. दुसरे पैसे वगैरे हे तर कमी जास्त चलतच असते, पण प्रत्येक महिन्याला येण्यामुळं आमच्या घरात जो उत्साह आहे तो उत्साह अगगनित असतो. सचिन, पाहतोय आपण की खरं तर या भावना ज्या आहेत वारकऱ्यांच्या अतिशय बोलक्या आहेत. खूप उत्साह जो आहे तो या वारीच्या निमित्ताने या ठिकाणी या वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन, खरं म्हणजे रात्रीचे 3:30 वाजतायत आणि या वेळेला जे आहेत ती संपूर्ण ही दृश्य आपण पाहतोय. आनंद, उत्साह आणि अत्यंत विठू नामाचा जो आहे तो गजर या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सेवा बजावण्यासाठी देखील काही तरुण या ठिकाणी आलेले आहेत. संपूर्ण दृश्य आपण आपल्या TV9 मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. अत्यंत उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण जे आहे ते संपूर्ण पंढरपुरात पाहायला मिळतंय. नामदेव पायरीच्या या ठिकाणी आपला प्रतिनिधी सागर सुरवसे आहे. सागर, संपूर्ण परिसर जो आहे तो सजवलेला आहे. अत्यंत सुंदर अशी फुलांची जी सजावट जी आहे ती या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय. हा संपूर्ण परिसर जर तू पूर्ण दाखवू शकलास फिरून की कशा पद्धतीने ही सजावट केलेली आहे, कशा पद्धतीचं हे वातावरण आहे, तू दाखवू शकतो संपूर्ण फिरून आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपल्याला ते पोहोचवायचं. खरं आहे सचिन, नामदेव पायरी हे खूप महत्त्वाचं स्थान जे आहे ते या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी फुलांची सजावट असेल ती खूप आकर्षक आणि मनमोहक अशी फुलांची सजावट जी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी या जी नामदेव पायरी आहे या नामदेव पायरीवरती विठ्ठलाचं जे काही फुलांमधून साकारलेली प्रतिकृती जी आहे ती लक्षवेधी ठरलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या नामदेव पायरीवरती विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे. खरं तर दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीची विद्युत रोषणाई असेल, त्याचबरोबर फुलांची सजावट जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते आणि दरवर्षी या ठिकाणी भाविक जे आहेत हे सर्व नजारा जो आहे किंवा हा जो सर्व दृश्य आहे ते आपल्या मनामध्ये साठवून आपल्या स्वगृही परतत असतात. हा खूप आनंददायी असा हा सर्व सोहळा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत असतो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी देखील या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्ञानेश्वर दर्शन मंडप जो आहे तो देखील या ठिकाणी आहे. इथूनच समोर जे आहे ते या ठिकाणी चंद्रभागा नदी जी आहे ती या ठिकाणी आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक भाविक जे आहेत या ठिकाणी लोटांगण जे आहे ते या चंद्रभागा नदीवरून घालत येताना आपल्याला पाहायला मिळतात. महिलांची संख्या जी आहे यामध्ये ती देखील लक्षणीय आहे. चंद्रभागेचं स्नान करून आपली जी काय मनोकामना आहे ती या ठिकाणी आपल्या लाडक्या विठुरायाला पर्यंत पोहोचवण्यासाठी हे सर्व वारकरी जे आहेत ते या ठिकाणी लोटांगण घालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर हा भक्तीचा जो काही सोहळा आहे तो या ठिकाणी या पंढरपूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक दुकानं जी आहेत ती देखील या ठिकाणी सजलेली आहेत, तयार आहेत. पेढे असतील, त्याचबरोबर कुंकू, गुलाल, बुक्का हे पंढरपूरची वैशिष्ट्य आहे ते देखील या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि वारकरी आता चंद्रभागेच्या स्नानासाठी निघालेले आहेत. काही वारकरी चंद्रभागेचं स्नान करून या ठिकाणी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरतल्या या मंदिराकडे येताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय नयनरम्य असा सोहळा जो आहे तो या ठिकाणी भरलेला किंवा लोटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर काही वेळामध्ये या ठिकाणी रुक्मिणी मातेची देखील पूजा जी आहे ती संपन्न होईल आणि त्यानंतर या मंदिरामध्ये मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्याचबरोबर जे मानाचे वारकरी आहेत त्यांचे देखील सत्कार जो आहे तो या ठिकाणी केला जातो. त्यांचं छोटेखानी भाषण देखील या ठिकाणी होतं आणि हा संपूर्ण वारीचा सोहळा जो आहे तो पूर्णत्वास जातो असं आपल्याला पाहायला मिळतं. काही वारकरी देखील आपल्या सोबत आहेत. आणखी आजी, कुठून आलेला आहात तुम्ही? तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझी 36 वाऱ्या झाल्या पांडुरंगाच्या. कसं वाटतंय? पावलाचं खंडर नाही केलं मी आजपर्यंत. इतकी वारी चांगली केली माऊली तर परत त्याला
पानच नको अभंग म्हणून केली. म्हणा एक अभंग आमच्या प्रेक्षकांसाठी म्हणा. हा म्हणा. धन्य दिनाज संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला, अनंत जन्मीचा शीन गेला, माझा वाट त्याशी आलिंगन द्यावे, माझा वाट त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, कदा न सोडावे चरण त्यांचे, माझा वाट त्याशी आलिंगन द्यावे, माझा वाट त्याशी आलिंगन द्यावे. धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा.